नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपले स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान एका वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर देशभरातून तीव्र संतापाची लाट उसळली असून न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेवर झालेला हा हल्ला म्हणून त्याचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जातोय. घटनेनंतर आरोपी वकील राकेश किशोर याला तात्काळ अटक करण्यात आली आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वकिलांनी जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात जोरदार निदर्शने केली. सभेत 3 ठराव मंजूर झाले. हल्ल्याचा निषेध, वकिलांविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाने कारवाई आणि ॲक्शन कमिटी नेमणे. अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती तानाजी नलवडे यांची नेमणूक केली आहे. वकील 3 दिवस लाल फिती बांधून काम करतील. राकेश किशोर यांच्यावर गुन्हा नोंदवला जाईल. वकिलांनी न्यायव्यवस्थेवर हल्ला करणाऱ्या घटनेचा तीव्र निषेध करत सन्मान राखण्याचं आवाहन केलंय. गोकुळ दूध संघाने देशात उच्चांकी 136 कोटी रुपयाचा अंतिम दूध दर फलक वितरित केल्याची घोषणा केल्यानंतर आता या घोषणेबरोबरच 40% डिबेंचर कपातीचा वाद पुन्हा चव्हाट्यावर आलाय. या संदर्भात शौमिका महाडिक यांनी तीव्र सवाल उपस्थित केला आहे. जर गोकुळ संघाने शेतकऱ्यांच्या सहकार्याने एवढा मोठा नफा मिळवला असेल तर शेतकऱ्यांच्या हक्काची 40% रक्कम डिबेंचरच्या नावाखाली घेण्याची गरज काय होती, याचं स्पष्टीकरण गोकुळनं द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे. काही एजंट आणि अधिकारी संगनमताने पैसे घेऊन वाहन परवाने विना चाचणी देत असल्याचं कोल्हापूर नेक्स्टच्या शिष्टमंडळाने उघड केले. ही अत्यंत गंभीर बाब असून अशा पद्धतीने परवाने देणे थांबवावे असा इशारा शिष्टमंडळाने दिलाय. शिष्टमंडळाने प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांची भेट घेऊन भ्रष्टाचाराविरुद्ध तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. करवीर तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे. बहीण व दाजी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर केवळ काही तासातच त्यांच्या अपघाताची माहिती समोर आली आहे. परतीच्या प्रवासात वाघोबावाडी घाटातून जात असताना इको कारचं नियंत्रण सुटलं आणि थेट 100 फूट खोल दरीत ती कोसळली. या भीषण अपघातात दत्तात्रय रघुनाथ पवार वय वर्ष 32 आणि त्यांची पत्नी अश्विनी दत्तात्रय पवार वय वर्ष 28 राहणार दोघे प्रगतीनगर 5 गाव हे गंभीर जखमी झालेत. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य हाती घेऊन दोघांनाही कारमधून बाहेर काढलं आणि 108 ॲम्ब्युलन्सच्या मदतीने CPR रुग्णालयात दाखल करण्यात आले. फुलेवाडी येथील अग्निशामक दलाच्या इमारतीचा स्लॅब कोसळल्यामुळे 1 कर्मचारी ठार आणि 4 जखमी झाले. अपघात ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे घडला, तरी महापालिकेने अभियंत्यावर कार्यवाही सुरू केली. निलंबन आणि कारणे दाखवा नोटिसामुळे पालिकेतील सर्व अभियंते भीतीच्या छायेखाली काम करत आहेत. ठेकेदारांनी रात्री काम करून नियम मोडल्याने अपघात झाला, तरी अभियंत्यावर दोष टाकल्याने कर्मचारी अस्वस्थ झालेत. सोमवारी सर्व अभियंते कर्मचारी संघाशी चर्चा करून प्रमोद बराले यांच्यावरची कारवाई मागे घेण्याची मागणी करत प्रशासकाला भेटणार आहेत. जिल्हा परिषदेच्या 356 शिक्षकांच्या बदल्यांपैकी 17 शिक्षक पडताळणीसाठी मुदतवाढ देऊन CPR कडे गेलेच नाहीत. त्यामुळे त्यांच्या प्रमाणपत्रावर संशय व्यक्त होत आहे. CPR कडून जिल्हा परिषदेवर अहवाल सादर झाला असून प्रमाणपत्रे बोगस ठरल्यास संबंधित शिक्षकांचं निलंबन अटळ मानलं जातंय. निपाणी सीमा भागातील अर्जुननगर येथील देवाशिष लॉ कॉलेजचा बेजबाबदारपणा आणि गोंधळलेला कारभार अखेर उघड झालाय. कॉलेजमधील तब्बल 49 विद्यार्थ्यांना हजेरी अपुरी असल्याच्या कारणावरून 1 वर्षासाठी डिटेन करण्यात आलं असून या गंभीर प्रकाराला जबाबदार असलेल्या कॉलेज प्रशासनावर मात्र आजपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. गौतमी पाटीलच्या गाडीचा अपघात घडला असला तरी त्यावेळेस त्या स्वतः गाडीमध्ये उपस्थित होत्या का नाहीत यावरून चर्चांना आता विराम मिळालाय. पुणे पोलिसांनी स्पष्ट केले की अपघाताच्या वेळेस गौतमी पाटील गाडीत नव्हत्या, त्यामुळे तिच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई होणार नाही.
पोलिसांच्या चौकशीनंतर पुढील तपास गाडी चालवणाऱ्या व्यक्तीकडे केंद्रित होणार आहे। ही माहिती चाहत्यांसाठी आणि नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरली आहे। राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेबाबत मोठं अपडेट समोर आले। या योजनेअंतर्गत 2 हप्त्यांचे एकत्रित 3000 रुपये बहिणींच्या खात्यात जमा होणार आहेत। यामध्ये दिवाळीपूर्वीचा 1500 रुपयाचा बोनस हप्ता आणि नियमित 1500 रुपयाचा मासिक हप्ता एकत्र देणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात स्पष्ट केले की लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही। तसेच उद्यापासून राज्यभरातील लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हप्ते जमा करण्यास सुरुवात होईल आणि पुढील 3 दिवसात सर्व लाभार्थ्यांना पैसे मिळतील अशी माहिती त्यांनी दिली आहे। तर या होत्या आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत पाहत रहा तारा न्यूज। बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।